नंतर मग आम्ही तिथं पोचलो आहे. काय म्हणता, सोन्याची द्वारका म्हणता, बेट द्वारकासुद्धा म्हणता. आणि इतकं छान वाटत होतं ना. आम्ही तिथं आतमध्ये गेलो. काही तिकीट वगैरे आहे तिथं, भाऊनी घेतले ते मला माहीत नाही, पण तिथं आहे तिकीट वगैरे. आणि नंतर मग आम्ही सर्वजण एकदम शांततेत बघत होतो बाळकृष्ण वगैरे. इतकं छान वाटत होतं ना. आणि इथं पण बघू शकता तुम्ही, काय म्हणता, वासुदेव वगैरे असं. आणि तिथं आहे ना आतमध्ये पाणी आहे बरं का. तिथं वासुदेव वगैरे आहे उभे तिथं. आणि शिपाई असं सर्व एकदम दाखवलेलं आहे, जे आपण आहे ना काय म्हणता कृष्णलीलामध्ये वगैरे आहे ना, तसं पूर्ण दाखवलेलं आहे याच्यामध्ये. आणि भाऊ आम्ही सर्वजण एकदम शांततेत पाहत होते. गाय वगैरे बघू शकता तुम्ही. आणि आहे ना आई आहे ना गेलेली आहे इथं, पण त्यावेळेस आहे ना खूप काही पाऊस होता, तर आईचं इथलं दर्शन राहून गेलं होतं. आणि बघा आईचं पुन्हा दर्शन झालेलं आहे. आईला खूप छान वाटत होतं. आई मला नेहमी सांगत होती माझं तिथलं राहून गेलेलं आहे, पण खरंच सांगू का, आईचं पुन्हा दर्शन झालं आणि खरंच खूप काही छान वाटलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इतकं छान आहे ना आतमध्ये. आणि इतकं प्रसन्न वाटत होतं मनाला. खूप काही म्हणजे असं वाटत होतं आपण आहे ना म्हणजे बुवा कृष्ण भगवान म्हणजे बुवा इतकं छान, काय सांगू तुम्हाला मी. म्हणजे आता मला सांगता नाही येतं, इतकं छान वाटत होतं. कृष्ण भगवान, यशोदा मैया असं पूर्ण जे आपण टी व्ही सिरियलमध्ये बघत होतो तसंच पूर्ण इथं आहे. कृष्ण भगवान, राधा, त्यांचं ते पूर्ण हे बघा गोपिया वगैरे असं सर्व दाखवलेलं आहे. ते आंघोळ वगैरे करत होते ते नदीवरती असं. आणि खरं सांगू का, मामा वगैरे आम्ही सर्वजण फोटो वगैरे सुद्धा पाडत होते, मिस्टर आम्ही सर्वजण. आणि खरंच इतकं छान वाटत होतं ना आतमध्ये गेल्यानंतर, की आम्हाला जवळजवळ 1 तास लागलेला आहे, पण असं वाटत नव्हतं की आपण पटकन बाहेर जावं. बघू शकता तुम्ही, खूपच छान आहे. इतकं की खरंच खूप छान आहे. आणि आम्ही एकदम शांततेत दर्शन वगैरे घेतलं, घाई गडबड काहीच केली नाही, कारण आपण असं म्हणजे मग पटकन जाऊ असं नसतं ना, म्हणून आम्ही एकदम. आणि प्रत्येक आमचं आहे ना देवदर्शन एकदम शांततेत झालेलं आहे. थोडीफार गर्दी कुठे आहे, पण बाकी काही नाही. गोवर्धन पर्वत वगैरे तुम्ही बघू शकता, खूपच छान आहे. आणि खूप काही आहे बघा, कृष्ण भगवान, यशोदा मैया असं लहानपणाचं पूर्ण दाखवलेलं आहे. कृष्ण भगवानने काय काय केलेलं आहे ते खूप काही आहे बरं का याच्यामध्ये आतमध्ये. आणि काय म्हणता द्वारकामध्ये शांततेत बघत होतो आम्ही. आणि सुमित पण सर्व बघत होता. आणि तिथं नावंसुद्धा दिलेली आहे, ते सुद्धा तो बघत होता. म्हणजे मग ते आपल्याला माहीत पडतं. बघू शकता तुम्ही. आणि हो थोडाफार आहे ना वेळच झालेला आहे व्हिडिओ वगैरे येण्यासाठी, कारण आहे ना खरं सांगू, एडिटिंग करण्यासाठी मला आहे ना वेळच पडत नाही आता. कारण गावाहून आली, त्याच्यानंतर खूप काही कामं, आणि कामावरती जाण्यासाठी सुद्धा आता मुलांचं वॅकेशन चालू आहे, तिथंसुद्धा पाहुणे असतात, खूप काही एक्स्ट्रा कामच आहे. ठीक आहे म्हटलं, पण काही हरकत नाही. आणि तुम्हाला आमची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जा. आणि फेसबुकवरती बघत असेल तर फॉलो करा, यूट्यूबवरती बघत असेल तर सबस्क्राईब करा. आणि सुमित विचारत होता त्याच्या मामीला, मामी हे काय आहे ते असं. आणि खरंच खूप काही इतकंच छान वाटत होतं. आणि पूर्ण आहे ना असं गोल आहे ते, हत्ती वगैरे, संत तुकाराम असं सर्व दाखवलेलं आहे, ऋषीमुनी ते. आणि सुमितला म्हणजे यावेळेस आहे ना खूप छान वाटलेलं आहे, कारण आम्ही पहिल्यांदा एवढं दूर फिरण्यासाठी गेलेले. बघू शकता तुम्ही, कृष्ण भगवान, लक्ष्मी माता. आणि इथं आतमध्ये पाणी बरं का, इतकं छान वाटत होतं. लाईट वगैरे चालू होते आणि शांतता बिलकुल. खरंच खूप काही मनाला प्रसन्न वाटलं, बघू शकता तुम्ही. आणि सुमितला पण खूप छान वाटत होतं. सुमित म्हणत होतं, मम्मी खरंच ह्या वेळेस माझं सुट्ट्या इतक्या छान गेल्या ना, की म्हणजे बुवा आपण देवदर्शन करण्यासाठी गेलो आणि खरंच खूप मनाला प्रसन्न वाटलं. चला मग, आणि तुम्हीसुद्धा बघा. भावाच्या मुली वगैरे, आई, आम्ही सर्वजण एकदम शांततेत बघत होतो, घाई गडबड नाही केली. जवळजवळ आम्हाला 1 ते 1.5 तास लागला इथं आतमध्ये. शांततेत आम्ही सर्व बघत होतो. ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही म्हटलं. इतकं म्हणजे खूपच छान वाटत होतं इथं.
द्वारकामध्ये. हे बघा, हे महाभारताचं पण दाखवलेलं आहे. महाभारताचं काय म्हणता, 5 पांडव वगैरे. आणि भावाची मुलगीसुद्धा इतकं छान विचारत होती, मम्मी हे काय आहे, ते काय, सर्व बघू शकता तुम्ही. खूपच छान वाटत होतं खरंच. महाभारतामध्ये आपण बघितलेलं आहे ना, ते सर्व इथं सुद्धा दाखवलेलं आहे. आणि खूप काही आहे तिथं, पण मला जेवढं जमलं मी तेवढंच घेतलेलं आहे व्हिडिओ वगैरे. कारण मग आपल्याला कसं ना, आपण बघतो सुद्धा ना, म्हणून मी घेऊनच घेतलेलं आहे व्हिडिओ वगैरे. आणि वहिनी ते फोटो वगैरे काढत होते आणि मी व्हिडिओ वगैरे घेत होती. चला म्हटलं, आपलं किती वर्ष झाले आम्ही म्हणत होते आम्हाला जायचं आहे, पण वेळ पण आणि म्हणजे एवढं आपल्याकडून शक्य नाही होत ना. आणि गाडी असल्यामुळे आपण पटकन गेलो आणि आम्हाला वाटलं सुद्धा नाही की आमचा प्रवास म्हणजे झालेला आहे म्हणून. खरंच खूप छान वाटत होतं इथं बरं का. बघू शकता तुम्ही हाती वगैरे, कृष्ण भगवान. खूपच छान वाटत होतं बरं का, खरंच सांगू का तुम्हाला. आणि इथं ना आतमध्ये पाणी बरं का, खरंच खूप छान वाटत होतं. हे बघा, मगरमच्छ वगैरे, आपलं काय म्हणता, कृष्ण भगवान, सुदामा, असं सर्व त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे बरं का. खरंच खूप छान वाटत होतं. विष्णू, ब्रह्मा, महेश असं सुद्धा दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि राधा, कृष्ण. सुमितला मी बोलली की सुमित मला आहे ना व्हिडिओ वगैरे घ्यायचे, तो म्हणे मम्मी ठीक आहे म्हणे. आणि भाऊ वगैरे ते फोटो काढत होते. खूपच छान वाटत होतं आतमध्ये इतकं छान वाटत होतं ना. आणि मामा, आई आणि आईचं इथलं दर्शन राहून गेलं होतं, पण आईचं पुन्हा झालं. आईला त्याचंच खूप काही छान वाटत होतं. बघू शकता तुम्ही सारथी वगैरे आपण गीतामध्ये बघतो ना, ते सुद्धा याच्यामध्ये दाखवलेलं आहे. खरंच खूप काही छान वाटलं. चला तुम्हीसुद्धा बघा आणि लाईक करा आणि कमेंट करा.